बांगलादेशमधील हिंदूवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे। अल्पसंख्याक असलेल्या हिंदू समुदायातील लोकांच्या हत्या केल्या जात आहेत। त्यांच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीनं 10 डिसेंबर रोजी एकाच वेळी राज्यात आंदोलन करण्यात येणार आहे। 10 डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन आहे। याच वेळी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय अशा विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती आज गजानन तोडकर व दीपक देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली। जय श्रीराम। गेल्या 6 महिन्यामध्ये बांगलादेशमधल्या हिंदूंच्यावर अमानुषपणे अत्याचार चालू आहेत। त्या ठिकाणी आमच्या माता भगिनींची रस्त्यावर आबरू लुटली जाते। आमच्या तिथल्या व्यावसायिकांना अक्षरशः निवस्त्र करून मारलं जातं, त्यांना लुटलं जातं। आमची मंदिरं त्या ठिकाणी पेटवली जातात, मंदिरं लुटली जातात आणि गेल्या 6 महिन्यामध्ये सातत्यानं हे अत्याचार चालूच आहेत आणि याच्यामध्ये आजपर्यंत सरकारनं हस्तक्षेप केलेला नाही अशा पद्धतीचं दिसून येतं। म्हणून मंगळवार दिनांक 10 रोजी सकाळी 10 वाजता माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारामध्ये धरणं आंदोलन करण्याचा निश्चय घेतलेला आहे आणि याच्यामध्ये कोल्हापुरातल्या सकल हिंदू समाजानं मोठ्या संख्येने हजर राहावं। त्याचप्रमाणे इस्कॉनचं भजनी मंडळ कोल्हापुरातले जेवढे सदस्य आहेत त्यांच्या भजनी मंडळासह त्या ठिकाणी सहभागी होणार आहेत आणि हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी एकाच वेळेमध्ये सकल हिंदू समाज महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित केलेला आहे। याच्यामध्ये मोठ्या संख्येने हजर राहावं या निमित्तानं मी अशी विनंती करतो। बांगलादेश येथे हिंदूंवर होणारे अत्याचार आणि चिन्मय कृष्णदास स्वामी प्रभुजी यांना केलेली अटक या विरोधात सकल हिंदू समाज महाराष्ट्र यांच्याकडून संपूर्ण महाराष्ट्रात एका वेळी आंदोलन करण्याचं नियोजन सकल हिंदू समाज महाराष्ट्र मार्फत केलेलं आहे। या नियोजनात सगळ्यात महत्त्वाचं जिल्हाधिकारी कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी जिथं जिथं आहेत तिथं हिंदुत्ववादी संघटना प्रमुख आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि एस्कॉनचे जे भक्त आहेत किंवा एस्कॉनचे जे सदस्य आहेत यांच्यामार्फत करायचं आहे। कोल्हापुरात ह्याच कार्यक्रमानुसार शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी 10 डिसेंबर 2024 रोजी मंगळवारी सगळीजणं एकत्र येणार आहोत। सर्व संघटना प्रमुख, संघटनांचे कार्यकर्ते आणि एस्कॉनचे सदस्य, एस्कॉनच्या सदस्यांपैकी कीर्तन करणारे प्रथमच उतरत आहेत एखाद्या आंदोलनात आणि यानुसार आपण निषेध करत आहोत, ठिय्या आंदोलन करत आहोत आणि निवेदन देत आहोत। दुसरी गोष्ट, त्या दिवशी 10 तारखेला मानवाधिकार दिन आहे। भारतात हिंदू बहुसंख्यक आहे, परंतु देश सोडला तर जगभर हिंदू हा अल्पसंख्यक आहे। जगभरात 100 देशात हिंदू अल्पसंख्यक आहे आणि हिंदूंवर ठिकठिकाणी जे अत्याचार होत असतात, आता बांगलादेशात तर उपाळूनच आले सगळं, तर ह्यासाठी हिंदू एकत्र यावा आणि हिंदूंनी विरोध करायला शिकलं पाहिजे आणि ह्या देशाच्या बाहेर जे अल्पसंख्याक हिंदू आहेत यांच्या पाठीशी ठामपणे उभं आहोत आपण, हा संदेश जाण्यासाठी हा आंदोलनाचा आणि एकत्र येण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। यासाठी आम्ही सर्वांना आवाहन करत आहोत, पक्ष जात न बघता एक हिंदू म्हणून या आंदोलनात सहभागी व्हा आणि आपली ताकद काय आहे ती दाखवून द्या। अशाच प्रकारे जर बांगलादेशात वातावरण राहिलं तर त्याचे पडसाद भारतात, महाराष्ट्रात, कोल्हापुरात उमटतील याची सर्वस्वी जबाबदारी ही सरकारची राहील आणि लवकरात लवकर याच्यावर कारवाई करावी ही मागणी आम्ही करणार आहोत। या पत्रकार परिषदेला निरंजन शिंदे, प्रसन्न शिंदे, प्रशांत पाटील, अनिरुद्ध कोल्हापुरे, दीपक खोत आदी उपस्थित होते। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।